समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते 14 ऑक्टोबर 2024 च्या आधी सूचनेनुसार देण्यात यावे। 8 तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा। सर्व प्रकारच्या कायदेशीर व वेतन कॅशलेस, आरोग्य विमा 8.33%, वार्षिक बोनस देण्यात यावा। यासह 5 वर्षानंतर ग्रॅज्युटी व फुल अलाउन्स देण्यात यावे। या प्रमुख मागण्यांसाठी 108 रुग्णवाहिका चालक युनियन सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न यांनी आंदोलन पुकारले असून मध्यरात्रीपासून त्यांनी संप पुकारलाय। बुलढाणा जिल्ह्यातील 23 रुग्णवाहिका चालक संपावर गेले असून बीव्हीजी कंपनी मार्फत देण्यात येणारे वेतन कमी असून कंपनीने त्वरित मागण्या मान्य कराव्या, तसेच नवीन गाड्या देण्यात याव्या। या मागणीसाठी 108 रुग्णवाहिका चालक यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केलाय। बुलढाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर रुग्णवाहिका चालक संपावर बसलेले आहेत। आमच्या मागण्या पुऱ्या असं कसं होत नाही। मी 108 रुग्णवाहिका चालक लोकेशन सिंदखेड राजा। आम्ही 2014 पासून बीव्हीजी या कंपनीद्वारे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस मध्ये काम करत आहोत। आम्हाला अपुऱ्या वेतनावर राबवून घेतले जात आहेत। आम्ही आमच्या मागण्या आता या सध्या या आहेत की आम्हाला समान काम समान वेतन दिले पाहिजेत। आमचा 2014 ते 2017 हा PF मिळाला पाहिजेत आणि आम्हाला पॉलिसी कव्हर विमा हा मिळाला पाहिजेत, नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत। यासाठी आम्ही 1 जुलै पासून म्हणजेच रात्री 12 वाजेपासून संपावर बसलेलो आहेत आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आपल्या 108च्या सध्या जिल्ह्यामध्ये 23 ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत आणि 23 ॲम्ब्युलन्सची कंडिशन सध्या अशी आहे की अर्ध्या गाड्या या पूर्ण खिळखिळीत झालेल्या आहेत। वारंवार शेजारी जिल्ह्यामधील गाड्या पेटत आहेत। काही घटना अनुचित घडत नाही हे सध्या तरी चांगलं आहे, पण कदाचित आमच्या जीवावर, डॉक्टरांच्या जीवावर किंवा पेशंटच्या जीवावर हे येऊ शकते आणि याच्यासाठी शासनाने याची दखल घेतली पाहिजे, आमची एवढीच विनंती आहे। माझं नाव संदीप पागोरे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून आहे। तर आम्ही आज 1 जुलै पूर्वीच निवेदन दिलेलं आहे, 15 दिवसा अगोदर सर्वांना दिलेलं आहे, शासनाला, आरोग्य विभागाला सर्वांना दिलेले आहे, माहिती दिलेली आहे, पेपरला सुद्धा दिलेलं आहे की आमचं 108चं असं झालेलं आहे की 2014 पासून सेवा चालू झाली 2017 पर्यंत। तर 17 नंतरच आम्हाला जो PF आहे तो या कंपनीनं चालू केला। म्हणजे एकीकडं गव्हर्नमेंट कंपनीला देते, सेवा पुरवठादाराला देते, पण सेवा पुरवठादार आमच्यापर्यंत देत नाही, आमच्यापर्यंत आमचा पगार हा येत नाही बरोबर। म्हणजे आम्हाला समान काम समान वेतन तर नाहीच आहे। गव्हर्नमेंटने तसे आदेश दिलेले, न्यायालयाने सांगितलेले की बाबा समान काम समान वेतन द्या, ते सुद्धा नाही आहे। पण पेमेंटमध्ये बी वाढ नाही आमच्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या गाड्या आहे त्या इतक्या मोडकळीत आलेल्या आहे। काही ठिकाणी 1-2 दिवसापूर्वी आपलं गडचिरोलीची गाडी आहे तर ती स्फोट झाला तिचा, याच्या अगोदर जळगाव गाडीचा स्फोट झाला। म्हणजे ह्या गाड्या मोडकळीचा आल्यामुळे काय झालेलं आहे की खूप जुन्या झाल्या, वायरिंगचे शॉर्ट होत आहेत, स्फोट होत आहेत, जसं काही बाणस्फोट होतात या पद्धतीने स्फोट होत आहेत। पण शासनाचं याच्याकडे लक्ष नाही, आरोग्य विभागाचं लक्ष नाही, जे काय मंत्रिमंडळ आहे त्यांचं लक्ष नाही, सतत असंच चालू आहे। आमच्या मागण्या ह्या इतक्या पेंडिंग आहेत की आम्ही 1 वर्षापूर्वी आझाद मैदानावर बसलो होतो, त्यावेळेचे आरोग्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तुम्ही आंदोलन थांबवा। त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन थांबवलं। त्यानंतर कंपनीदार आणि शासन, आरोग्य विभाग या तिघांनी बी याची आमची दखल घेतली नाही। आतापर्यंत आमचं असंच चालू आहे।